हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळं मस्त असणार. आणि मी कसे दिसत होतो आम्ही दोघं लुकमध्ये, नक्की सांगा. कसं वाटलं हा तो मेकअप? म्हणजे तो मेकअप सगळं नॉर्मली होता किंवा ब्राईडचा असं ब्राईडल अकॅडमीमध्ये मॉडेल म्हणून घेतला होता, पण तो एकदम लुक वेगळाच झाला. सो आजचा डेली ब्लॉग असा आहे की पप्पांनी आणून दिलेलं जेवण पटापट करून घेते आणि मग थोडं तुमच्याशी बोलायचं आहे ते बोलते. आज ब्लॉग छोटाच होईल की मोठा होईल माहीत नाही, आय डोंट नो, बट बोलायला घेतलं तर मोठा होईल, थोडक्यात आवरला तर छोटा होईल. सो आज जास्त काही दाखवतच नाहीये, आज मला फक्त बोलायचं आहे तुमच्याशी, तर ब्लॉग पुढे बघत राहा. सो गाईस, मच्छी कोळंबी आणलेली आहे आणि आज माझी तब्येत जरा जास्त खराब आहे. सो आता आपण लसूण घेऊ, लसूण वाटण करायला. आणि आज काय माहिती काय झालं, आज विकनेस वाटतो मला. माझी तब्येत खराबच झाले जेव्हापासून शूट झालं तेव्हापासून. तर काय कामं जे आहेत ते करावं लागतातच. तर आपण आता पटापट लसूण घेऊन निवडून त्याच्यानंतर वाटण करून घेऊ. आता यांना डब्बा देऊन नाही गेलेले, आता जेवणाचं बाकी आहे. डब्बा आहे ना सकाळी दिला, सगळा काय आवरला बिवरला आणि भांडी बिंडी घासून टाकले. आता परत जेवण बनवायला लागेल. सो पप्पाने गावठी कोळंबी आणली आणि आमच्या इथं सध्या मच्छीच नाही आहे. तुमच्याकडे भेटते का कमेंट करून सांगा. मच्छीच नाही आहे आणि बाकी ते दुसरे भेटतात ते काळे मासे हे ते मी खात नाही, म्हणून पप्पा आणत नाही. वाम आहे पण ती पिवळी असते ती मी खाते, काळीवाली नाही खात. पप्पा विचार करतात आणू तरी काय नक्की, कोळंबी भेटते तर कोळंबी आणा. मग माझ्यापुरती कोळंबी आणले आणि त्यांना आहे जेवायला. सो आपण थोडीशी फ्राय करून घेऊ माझ्यापुरतीच येतात आणि थोडासा रस्सा करून घेऊ. त्यांच्यापुरती आहे म्हणजे ते मम्मीपुरतीच आहे, पप्पाला बनवायलाच लागेल काहीतरी. पप्पा ते तर बघूया, नाही तर आपण पप्पा आणि मीच खाईल. मम्मी सकाळी मी डब्याला केलेलं आहे ती भाजी उरलेली सुकट जवळ, मम्मी ते खाते. मम्मीला मच्छी नाही आवडत जास्त म्हणून. तर फटाफट लसूण घेऊन पण निवडून आणि मागच्या ब्लॉगमधून भरपूर सारा प्रेम दिला आणि भरपूर सारांचे कॉमेंट आले की तू एकटीच काम करतेस का, एकटीच करते काम. तर गाईज जे मला दिसतं काम ते मी करते. सो फटाफट लसूण निवडून घेऊया आपण. आणि मग हा शूट कसा वाटला तुम्हाला? एकदम वेगळा होता ना. हा क्रिएट मी केला कारण की जी मेकअप आर्टिस्ट होती तिचा लुक वेगळा होता, साडी घालून साध्या नऊवारीचा लुक होता, ब्राईड लुक होता. मी ब्राईड लुक नाही करता, मी वेगळा लुक केला आणि मी यांना पण वेगळा लुक क्रिएट करून दिला तिथल्या तिथं. सो कुठे कोलॅबरेशन असेल, कसले पण कोलॅबरेशन असेल तर DM करा, आम्ही करू दोघं. आणि आमचा काम येतो सो ते काम फॅशन शोसाठी नाही करत, आमचा काम येतो तर त्या मी एकटी नाही करत, माझा हजबंड हे असतातच माझ्यासोबतच. कधी पण कुठला पण शूट असल्यावरती आम्ही दोघं एकत्र करतो, कपल शूट करतो. सो कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी DM करा. सो आता लसूण फटाफट निवडून घेते, हे वाटण करते आणि मला पुढचं दाखवते.
वाटाणे इज रेडी. आणि सो गाईस आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे. आता हा वाटण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडासाच. सो हा आहे वाटण, लसूण, अद्रक आणि फक्त मिरचीचा. सो याच्यामध्ये 1 चम्मच टाकू आपण आणि हा थोडासा. याच्यामध्ये आपण ते टाकून थोडासा गरम जेवण देऊ आणि थोडंसं शिजून देऊ वाटण पण. मग आपण याच्यामध्ये 1च चमचा टाकू आपण, 1च चमचा. 1 चमचा मसाला, कारण की कोळंबी थोडीशीच म्हणून. हळद. आमच्या घरात सगळ्यांच्या व्हरायट्या वेगवेगळ्या आहेत, म्हणून सगळं असं मोजकं मोजकं बनवावं लागतं. मला वाटत असेल एवढी जण करत नाही एवढीची भाजी, तसं नाही, सगळ्यांना वेगवेगळं लागतं. सो मम्मीची उपासना चालले. सो या आता थोडा एकदा वॉश परत करून घेऊया. आणि आपण टॅमॅटो कापलाच नाही. टाकून घेऊ आपण. थोडासा यांना शिजवून देऊ. त्याला जरासं शिजवून देऊ. तोपर्यंत आपण दुसरी मच्छी मॅरिनेट करून घेऊ. काही जेवण झालेलं आहे, बघू शकतात पूर्ण कंप्लीट. सो आता आपण बाहेर पण कपडे सुकत टाकलेले आहेत. आज लवकरच कपडे आवरून पटापट आवरून ठेवला. सो आता कपडे झालेले आहेत. मम्मी मग आवरलेली. पप्पा मम्मीला जेवण देऊन जेवून घेतलं मी आता. सो आज माझी तब्येत जरा भरपूरच खराब आहे. जसं 100 वेळा काय ना काय होतच असतो. मला लग्न झाल्यापासून थोडीशी हालचाल बदलली माझ्या बॉडीची, आणि कुठली पण गोष्ट लगेच इफेक्ट होतो बॉडीला, असं झालंय. आता ना मला असं होतंय की मी AC लावते, पंखा लावते, सगळं लावते, पण मला गरमच होते. काय माहिती काय झालंय. मी जरा कॅमेरा सेट करते. AC लावते, पंखा लावते
आणि ते पण 16वर ठेवून तरी माझी बॉडी अशी हेच करते, काय बोलतात, अशी गरमच भेटते. म्हणजे स्किनला थंडावं लागतं पण आतमधून असं गरम होते. आणि माझा असं विषय आहे की माझी जी रिॲलिटी आहे मी तेच दाखवते. मी कुठली गोष्ट दिखावा नाही करत, या कुठली गोष्ट मी काही करत नाही. आता मला काही लोक बोलतात डेली ब्लॉग, तर डेली ब्लॉग काढते तर त्याच्यामध्ये जे मी करते मी तेच दाखवते. जर मी ते गोष्ट नसती करत तर डेली ब्लॉग माझे पण घरातले सासूरवाडीचे पण बघतात, इकडचे पण बघतात, तर ते पण बोलले सांग तू कॅमेरासाठी करते. बट सगळ्यांना माहिती आहे मी काय कामं करते काय नाही करत. जे काय करते ते सगळ्यांना माहिती आहे, म्हणून लोक आमच्या घरातल्यांना काय वाटत नाही गोष्टीचं, काही कॅमेरामध्ये काय जास्त दाखवते काही कमी. सो नेगेटिव्ह कमेंटपेक्षा पॉझिटिव्ह कमेंट मला जास्त आलेले आहेत की तू भरपूर सगळ्या गोष्टी करते, कशी काय शिकलीस, लग्नाच्या अगोदर तर वेगळी होती, लग्नानंतर हो गया चेंजेस, अभी क्या बोलो. कोणालाच नव्हता भरोसा की मी एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकते. म्हणजे ॲटलिस्ट माझ्या पप्पाला तर मला ते भरोसाच नाही आहे अजूनपर्यंत. पण सकाळी 7ला पाणी आल्यावर ते उठतेही असा ॲटलिस्ट आत्तापर्यंत तरी पप्पाला माझ्या खरंच वाटत नाही आहे. 12 वाजता उठते मी माझ्या घरी, 2 वाजता उठते, 2 वाजता उठून आयता जेवते मम्मीकडे मी. आणि इथे डायरेक्ट म्हणजे सगळा करायला लागतो स्वतःला. तर मम्मी पप्पा तर माझे ऑलरेडी शॉकमध्येच आहेत अजूनपर्यंत तरी. आणि इतर माझे फ्रेंड्स अँड फॅमिलीज आणि असे म्हणजे गावाकडचे मामाकडे सगळे माझे, तर तिथं तर सगळ्यांना सदमाच लागलेला आहे की 12-1 वाजता उठणारी मुलगी, जी मी घरी माझ्या 12 वाजता उठायची पण मी 11 किंवा 10 वाजता जरी उठली ना तरी पण असं वाटायचं कोणाला बापरे तू लय लवकर उठलीस. आणि मला स्वतःला अशी चक्कर, असं माझी झोप नाही झाली, चला मी चालली बरं झोपायला, असं सगळ्यांना शॉक वाटतोय. आणि ज्यांना असं बघूशी नाही वाटत तर ते बोलतात ही सगळं कॅमेरासाठी करते. जर या 2 दिवस घरी समजेल तुम्हाला काय करते कॅमेरासाठी. उलटा मी कॅमेरामध्ये अजून काही दाखवत नाहीये तुम्हाला. जेवढा मला म्हणजे माझ्याकडे आता ठेवायला असं जागा बसत नाहीये कुठली गोष्टीला, म्हणून जिथं कॅमेरा सेट होतो तेच दाखवते. जिथं कॅमेरा सेट जिथं बसत नाही अँगल ना ते मी दाखवतच नाही. मी माझी कामं पटापट करून घेते, असं होतंय. सो कामावरती एवढा इश्यू नाही करायचा. तिथं बाईच्या जातीला कामं दिलेलीच ती करायलाच लागल. आता मम्मी पप्पाकडे नाही केला कारण मला माहिती होता लग्नानंतर मला भरपूर करायला लागेल, म्हणून मी आराम केला. आणि मला माहिती आहे का करायचं, म्हणून तेवढी एनर्जी मी माझ्या स्वतःमध्ये ठेवली नाही. बाकी काय नाही, बाकी सगळं तर नॉर्मल आहे. अजून मी काय बोलू शकत नाही. सो जो मला समजून घेईल तो समजून घेईल, जो मला नाही घेणार तर त्याची इच्छा, मी त्याला काय बोलू शकत नाही. हॅप्पी राहायचं. कसं मी काही गोष्टी सांगत नाही, कुठल्या गोष्टीला कमेंटचा रिप्लाय देत नाही, त्याला पण काहीतरी कारण आहे. मी मस्त खाऊन पिऊन मजेत आहे. माझी कामं मला दिसली मी करते. मी एकदम बिंदास आहे. मला जी गोष्ट नाही पटली मी ते बोलते. टेन्शन नाही लेती हूँ. आणि मला टाइम असला फ्री तर मी माझं मशीनचं काम करत बसते. 75 years later. गाइस किचन में कुछ तो मेकिंग चल रहा है। टॅमॅटो काढून पाहिजे तो माय गॉड, क्या बना रहे हो आज आप? पिझ्ज़ा मेरे लिए? काय इथं पिझ्झा मेकिंग चालू झाले. आणि पहिल्यांदा असं काहीतरी खाता मी, पहिल्यांदा नाही म्हणजे बरेच दिवसांच्या असं काहीतरी खात घेतले. खारबट चरबट हा खाऊन खाऊन तर थकलो. आता हसते हो कशी ची सुंदरी. बनव बनव. बापरे, मोठावाला बेस नाही भेटत, मोठावाला डायरेक्ट मॅक्स भेटतं ना कला, तोच चांगला ना उलटा. तो पण भेटतं सगळं भेटतं, जेव्हा जावं लागते फक्त कला. एकाच मोठाच होतो ना, दोन दोन करत बसायचा. गॅसवर असं कसं ते ठेवतात तुम्ही? मग कसा ठेवू? ओ माय गॉड, काय कर करायचं कर होतं आता? बनव. भूक लागली, बनव बाकी. दुकान टाकून देऊ का तुला? हा दुकान टाकून देऊ का? गाडी बिडी खोलू का आपले याच्याजवळ
स्टॉप आपले गाडी बिडी चालू करते का? हां दिवसभर त्याच व्लॉगिंग करत बसतो मस्त. आल्या गेल्या एक ब्लॉग बोलते मी. एक पिझ्झा किती वेळ माहितीये का? 150 रुपयाला. मग मग बंद चालू करते का? नको. इच्छा आहे का तुझी? हां मस्त फूड तुला एक गाडी टाकून देत असेल मी. दिवसभर मस्त तयार, संध्याकाळी चालू करायचा मस्त. बोलके बोलते नाही. नको. ठीक आहे चल जाऊन दे. घेतलेला म्हणावं आता जाऊन दे. सिमला मिरची. सगळा असं देईन बघ. बनव पटापट. वेगानं काढा बेस ready झाले. काढा नाही जरा. हो थांब मीच करत होते. दे जरा घे. नाही ना अजून. टमाटा टाकलेला आहे, शिमला मिरची टाकत घेतले. त्यामुळे नका म्हणून काय जमत नाही मला. बाई सगळा जमतं. बघ कसं कापते मी. कापत कापत कापते तू. चालतंयच चल तवरा तरी. नशीब ते एका हाताचे क्लिअरली म्हणून. मी तवरी पण नसती जमली. मी तवरी पण नसती जमली कापायला शिमला मिरची पण. कशी काढलं मला माहिती. मी ते ओढून काढली डायरेक्ट. उपटली ना खा. डेंजर ना तुझं. मग बोललो ना बारीक बारीक करून टाक. आता कशी टाकायला लागली? शिकलीस तू. मोठे चांगले लागतात पण. मोठा ना ते अख्खा डायरेक्ट तोंडात येतं मध्ये चांगला नाही लागत. चांगलं लागत ना. बारीक बारीक असतं कसा एक बाईट घेतला की बारीक बारीक येते पण असं. तर मी आता चांगला काढता जरा. हो पॅन भेटलेला आहे आणि आता गॅसवर जेला आणि आता गॅस चालू होईल. मग आता बनवू ना खाऊ ना झोपू. भाई मला झोपले मी चाललो. जेवण बनवलं? मग रात्री हां तुम्हाला लागेल ना जेवण बनवणं. माझ्यासाठी बनवून ठेवा, मी फक्त खाण्यासाठी घरी येतो. बस गाईस एक लेअर लागलेली आहे. लाप भाई कोणाला ऑर्डर पेटर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा, DM करा. संध्याकाळ कसं होतो ना तसं काहीतरी वेगळं होतं. नाही मी काय बोलतो कोणाला पिझ्झा बर्गरची ऑर्डर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट. किती भारी होता. मग तेच सांगता कोणाला कॅफे बिफेसाठी कोणी पाहिजे असेल तर कुक कॉन्टॅक्ट हिम. चिकन आता कसं टाकू? तोडून टाक. नाही तर अख्खा टाक, नाही तर कट करून टाक. मग येतं सगळं तुला बाई. शाबाश. कट कट कट. एक दिवस ना आपण चायनीज बनवू मस्त घरात. बनवतो नॉर्मल आहे. तुला येतं बनवा. नेक्स्ट टाइम चायनीज बनवू गाईस. हेल्दी खायला घालतं, हेल्दी घरातला. म्हणजे बाहेरचं तर वस्तू पण घरात बनवतो आम्ही. बाहेरचं घेत नाही. असतो त्याचा त्यांचे किती घाण. आपण फ्रेश एकदम फ्रेश घेतो सगळ्या भाजीपाला सगळं फ्रेश. ते कुठं पण फेकतात भाजीपाला. त्या तर झालाच. मग मोझरेला चीज फ्रेश मेकिंगसाठी चाललाय होममेड. येस गेलेलं आहे तव्यामध्ये. कलर तर बघा बाई, कलर तर बघा. तो असा तर वाटेल वेगळा. तो झाल्यावर ते भारी वाटतो. स्लो करा स्लो. अभी 2 मिनट के बाद मिलते. गाइस थोड़ा शेप बगड़ गया ये. बिगड़ गया. हाँ बिगड़ गया सॉरी. माखला आहे तो. सो गाइस किती भारी बनवून आणलाय. हा ब्लॉग इथे सेंड करते. ब्लॉग कसा वाटला हे नक्की करा, सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो बाय बाय.